पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मुशी या ठिकाणचा हा कचरा डेपो आणि त्यामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प त्या निमित्तानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले कचराचे डोंगर आणि त्यातून 8 जुलैला एक दुर्दैवी भीषण अशा प्रकारचा अपघात या ठिकाणी झाला। या ठिकाणी काम करणारे कर्मचाऱ्यांवरती हा जो काही कचऱ्याचा महाप्रचंड अशा डोंगर जो आहे तो या ठिकाणी घसरला आणि 3 मजली ही अनाधिकृत बिल्डिंग असणाऱ्या बिल्डिंगवरती येऊन आदळला। त्यामध्ये 23 कामगार होते, त्यापैकी 15 कामगारांना सुरक्षित काढण्याचं काम महानगरपालिकेचं प्रशासन, NDRF, भारतीय सैनिक आणि पोलीस दलाने मिळून केलं। मात्र 9 कामगारांचा, निष्पाप कामगारांचा मृत्यू त्यामध्ये झाला। या संदर्भात मागच्या 4 दिवसापासून जे काही महानगरपालिका या माध्यमातून या कामगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती। खरं तर सुरुवातीला पहिल्याच दिवसामध्ये त्या ठिकाणी 12 ते 13 लोक सुरक्षित बाहेर आले। मात्र तदनंतर ही कारवाई अत्यंत थंड पद्धतीने झाली, संत गतीने झाली आणि ही बिल्डिंग जी पडलेली होती या बिल्डिंगवरती चिकटलेली होती। प्रशासनाचा असा दावा होता की ही बिल्डिंग ह्या बाजूला पडू शकते आणि म्हणून अत्यंत सुरक्षित काम केलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेऊन अत्यंत वेळकाढूपणा केला। त्यामध्ये जवळपास 2 दिवस वाया गेले आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना अशा प्रकारचं विलंब, अशा प्रकारचे मृत्यू सामोरे येऊ नये पुढच्या 2 दिवसाच्या वेळेमध्ये प्रशासनाने अत्यंत कमी वेळ या ठिकाणी त्या ठिकाणी कामाला दिला आणि त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी या ठिकाणी तांत्रिक मोठमोठ्या मशिनी आणल्या आणि एका दिवसामध्ये ही संपूर्ण बिल्डिंग बाजूला करून या इमारतीच्या खालून 9 निष्पाप कामगारांचे मृतदेह या ठिकाणी त्यांनी काढले। खरं तर यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी असतील, आयुक्त विजय सूर्यवंशी असतील, कार्यकारी अभियंता अल्लाट असेल, या ठिकाणी संबंधित ठेकेदार असेल, सल्लागार असेल, या सगळ्यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे या ठिकाणच्या कामगारांच्या जीविताशी खेळण्याचं काम या लोकांनी केलं आणि त्यामुळेच 9 लोकांचे, निष्पाप लोकांचे बळी गेलेत। खरं तर हे सगळं काम करत असताना महानगरपालिकेने अत्यंत जलद गतीने, वेगाने हे काम पूर्ण करणं गरजेचं होतं। संपूर्ण यंत्रणा यासाठी कामाला लावणं ते देखील गरजेचं होतं। मात्र ते काही त्यांनी केलं नाही, करण्याचा प्रयत्न केला नाही, कामगारांच्या नातेवाईकांशी संवाद साधला नाही आणि त्यामुळं या ठिकाणी 2-3 वेळा मोठा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली होती। आम्ही 8 जुलैपासून आजपर्यंत रोज या ठिकाणी काही तास या ठिकाणी आम्ही या मोहिमेमध्ये दिली, या प्रक्रियेमध्ये दिली। मात्र दुर्दैवाने 9 निष्पाप कामगारांचा बळी यामध्ये गेलेला आहे। पुढच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये या संदर्भात सर्वपक्षीय, सर्व संस्थांच्या, संघटनांच्या वतीने पुढच्या काळात आम्ही मोठं आंदोलन यासाठी उभं करणार आहोत। या मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना संपूर्ण न्याय मिळाला पाहिजे, त्यांना भरीव अशा प्रकारची मदत महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, संबंधित ठेकेदार यांच्याकडून मिळाली पाहिजे आणि संबंधित या प्रकरणाची सखोल अशा प्रकारची चौकशी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ लोकांची एक समिती नेमून या संपूर्ण कचरा प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे। हे कचरा प्रकरण जे आहे हे भ्रष्टाचाराचं स्मारक आहे। स्मार्ट सिटी म्हटलं जातं पिंपरी चिंचवड शहराला। अनेक राजकीय नेते तशा प्रकारचा दावा करतायत, मात्र हे स्मार्ट सिटी नसून हे भ्रष्टाचाराचं स्मारक आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या। आणि हे सत्ताधारी भाजपाचं हे दुकान आहे, दुकान, पैसे कमावण्याचं दुकान आहे। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सुरुवातीपासून या सगळ्या प्रकल्पांची, यामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प असेल, बायोमायनिंग असेल, त्या ठिकाणी राडा रोड्यावरती प्रक्रिया करण्याचा एक प्रकल्प आहे, याच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचे शेकडो कोटी महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लावलेत। त्यामुळे राज्य सरकारने आणि विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचं उद्घाटन केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे। याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे आणि यातील सर्व दोषींवरती
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। सर्व कुटुंबियांना, मृत्यू झालेल्या सर्व कामगारांच्या कुटुंबियांना संपूर्ण न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची आमची या ठिकाणी ठाम मागणी आहे।